कशेळे गावासारख्या गावात कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची असताना कशेळे गावातील विलास मते यांनी कठोर परिश्रम घेऊन पोलीस शिपाई ते पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत भरारी घेतली आहे। त्यांच्या या उत्तुंग भरारीबद्दल कशेळे ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक विलास मते यांचा नागरी सत्कार करण्यात आला। पोलीस शिपाई ते पोलीस उपअधीक्षक या पदापर्यंत घेतलेली भरारी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। पोलीस खात्यातील इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचणारा कर्जत तालुक्यातील पहिलाच अधिकारी असल्याने त्यांचा सत्कार कशेळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। सत्कार मूर्ती म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेताना काय काय अडचणी आल्या, आपल्या आईने किती वेळा गळ्यातील मणी गहाण ठेवले याबद्दल सांगताना त्यांचा गळा अक्षरशः दाटून आला आणि उपस्थितांचे मन हेलावले। काही झाले तरी पोलीस व्हायचेच हे स्वप्न मनाशी बाळगून ध्येयपूर्तीकडे वाटचाल करताना अथक परिश्रम घेऊन स्पर्धा परीक्षा दिल्या। नोकरी करताना एखाद्या शिकलेल्या मुलावर गुन्हा नोंद होणार असेल तर त्याचे भवितव्य बर्बाद होऊ नये याकरिता फिर्यादी आणि आरोपी यांच्यात समन्वय घडवून आणला। तालुक्यातील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे किंवा स्पर्धा परीक्षा देणारी मुले यांना पाहिजे ते मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे। त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या पोलीस भरतीत कर्जतमधील जास्तीत जास्त मुलांना नोकरी मिळावी याकरिता त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपयुक्त मार्गदर्शन करणार असून तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा मी हजर राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले। आपल्या गावच्या सुपुत्राचा सत्कार करण्यासाठी कशेळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। विलास मते यांच्या सत्कारातून स्फूर्ती घेऊन गावातील अनेक तरुण उज्ज्वल कामगिरी करतील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। यावेळी कशेळे गावातील ज्येष्ठ नागरिक, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। SDPO म्हणतात, DYSP पदावर प्रमोशन झालं म्हणून आपण जो सत्कार समारंभ आयोजन केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो। सत्कार समारंभ या समारंभामुळे अनेक तरुणांना प्रोत्साहन मिळू शकतं आणि यापुढे असंच व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो। मी आता माझं जर जीवनपट सांगितलं तर खूप वेळ लागेल, तरी पण मी थोडक्यात मला सांगावंसं वाटतं, कारण ते सांगितल्याशिवाय मला पण ते स्वस्त वाटणार नाही। मी जेव्हा 8वी आपले समोर सांगितलं होता की मराठी शाळेमध्येच मी 7वी पर्यंत शिकलो, त्यानंतर आदरणीय भाऊसाहेब राऊत यांनी जी शाळा नसती तर आज मी कदाचित गावामध्येच असतो, पुढे गेलो नसतो। त्यामुळे मी त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी आहे। त्यांनी ते 8वी ते 10वी शाळा केल्यामुळं माझंच नाही तर अनेकांना त्यामुळं चांगलं शिक्षण घेता आलं, आणि ते जर नसती तर वैजनाथ, कर्जत अशा ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यावं लागलं असतं। मी जेव्हा 7वी पासूनच खरं तर अभ्यास करायला लागलो, अगोदर तर अभ्यास करायचंच, परंतु माझ्या अभ्यासाची जागा जर आपण बघितली तर आता तानाजी दादाचा पेट्रोल पंप आहे, तिथं मोहाचं झाड होतं, तिथे त्याच्या अलीकडे उंबराचं झाड होतं तिथे, आणि संजना एक बंगला होता तिथे रिसॉर्ट, तिथे एक आंब्याचं झाड आहे तिथे, आणि जवळ एक गोणपट असायचं पोत्याचं, एक पुस्तक वही, असं माझा तिथे सकाळी नाश्तावर करून गेले की दुपारी जेवायला जायचो आणि दुपारी आल्यानंतर मी संध्याकाळपर्यंत तिथे अभ्यास करत होतो। अशा प्रकारचा माझा अभ्यास होता। मी 10वीला 8वी 9वी 10वी चांगल्या प्रकारे मार्क मिळाले होते। 10वीला सुद्धा मला त्यावेळी 61% मार्क होते। मी आता थोडक्यात माझ्याबद्दल सांगतोय, म्हणजे मी स्वतः पाठीवर थाप मारून सांगत नाही, पण काही परिस्थिती थोडी सांगावी लागेल की जेणेकरून आपण सुद्धा त्याचं अनुकरण, आपण आपला छोटा भाऊ, मुलगा वगैरे यांना सुद्धा ते समजून सांगू शकाल। त्यावेळीची परिस्थिती फार वेगळी होती। बॅग असणं तर दूरच, सिमेंटच्या पिशव्या घेऊन जायचो, फार हालाकीचे दिवस होते। तरी पण मी 61% मार्क मला त्यावेळेस मिळाले होते। त्यावेळेस असणारा गुरुजन वर्ग, आता काल मुगाकर सर आले होते, मी जेव्हा 10वी पास झालो तर त्यावेळेस नंतर मी 11वीला ऍडमिशन घ्यायचं की ITI ला ऍडमिशन घ्यायचं की कॉलेजला जायचं की जायचं कुठे, हा संभ्रम मनामध्ये होता, नक्की काय करायचा। अशा वेळी मला त्यावेळेस असणारे आपले गुरुजन वर्ग 8वी 9वी 10वीला मुगाकर सर, म्हात्रे सर, पाटील सर यांनी मला खूप सहकार्य केलं। अगदी मला म्हणलं तर कर्जतला जायला पैसे पण नव्हते। खरी वस्तू ती सांगतो, मला मुगाकर सरांनी एक त्यावेळेस खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट होता, मला त्यांनी 2 ड्रेस दिले।
नंतर पाटील सरांनी पास काढून दिला, म्हात्रे सरांनी खर्चाला थोडेफार पैसे दिले आणि अशा पद्धतीने माझ्या कॉलेजची सुरुवात झाली. त्यानंतर घरून अपडाऊन होत नव्हतं, त्यावेळेस खांडस गाडी एक असायची आपल्याला. त्यावेळेस आता जे 82च्या आधी असतील तर त्यांना माहिती असेल की खांडसची गाडी होती, ती गाडी चुकली, पुन्हा आंबिवली गाडी आणि असा तो प्रवास होता. मग थोडासा अडचणीचा वाटायला, एक गाडी गेली की लेक्चर चुकायचे. मग मी माझ्या मावशीकडे राहिलो. मावशीकडे 27 जणांचं कुटुंब होतं, 27 जण मेंबर होते आणि त्या 27 जणांमध्ये मी राहून कुठलाही हो की चून करता मला काय मिळतंय का मिळत नाही, घरामध्ये काय हे सांगणं ते असं काही न करता मी माझा अभ्यास मुकाट्याने केला आणि यशस्वीरित्या मी बीकॉम झालो. बीकॉम झालो, परंतु पुढे काय करायचं. आता बरोबरची मित्रमंडळी, कॉलेजचे शिक्षक वर्ग, तिथे सुद्धा शिक्षक वर्ग माझ्या बाजूने होतं. त्यानंतर आमचे मामा वाऱ्याचे तुकाराम म्हसे यांनी मला सांगितलं की तू सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा कर, नोकरीची गरज आहे. मी पण म्हणालो आता जास्त शिकण्यात काय अर्थ नाही. तर सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा केला. खोपोलीला वार्ड ऑफिसर म्हणून लागलो, पण तिथे काय माझं मन रमत नाही, मला पोलीसमध्येच भरती व्हायचंय आणि पोलीस अधिकारी व्हायचं असं मनामध्ये खूप इच्छा होती. त्यानंतर मी पोलीसमध्ये SRP मध्ये भरती झालो. SRP मध्ये पूर्ण ट्रेनिंग केली. त्या ट्रेनिंग मध्ये मी पहिला आलो. अगदी फायरिंग मध्ये पासून तर तुमच्या PT कवायत मध्ये मी पहिला आलो. परंतु तिथे मला असं वाटलं की इथे भवितव्य नाही, इथे मी काय अधिकारी होण्याची माझी चिन्ह दिसत नाही आणि आपल्याला तर अधिकारी व्हायचं. मी ती नोकरी सोडली आणि मुकुंद कंपनी, आता आत्तारपणे माझ्याबद्दल सविस्तर सांगितलंय, मी पुन्हा रिपीट करतो की मुकुंद कंपनी झालो. मुकुंद कंपनीमध्ये तसंच की मन रमेना. शेवटी मी ठाणे शहरमध्ये पोलीस दलामध्ये भरती झाली. 1992 मध्ये पोलीस शिपाई पदावर भरती झालो. पोलीस शिपाई पदावर भरती झालो. त्यापूर्वी MPSC परीक्षा देतो, परंतु ओपन मध्ये असल्यामुळं आणि आपलं थोडंसं इकडे इंग्लिश कच्चा असल्यामुळं मला काही MPSC जास्ती जमलं नाही. तरी पण मी आता काठावर जायचं होतो. मध्यंतर सांगायचं एक राहिलं की आपण मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळं 11वीला जेव्हा गेलो तेव्हा पूर्ण इंग्लिश मिडियम असतं आणि इंग्लिश मिडियम असल्यामुळं काय झालं की इथे पहिल्या बेंचवर असणारा विद्यार्थी मी मागच्या बेंचवर बसायचो. कारण विचारलं तर काय येतच नव्हतं. मी अभ्यास केला, म्हटलं काय करावं लागेल. कॉलेज करायचं म्हटलं तर आपल्याला पहिले डिक्शनरी शोधावं लागेल. डिक्शनरी करून जे प्रत्येक धड्यातला प्रत्येक जो शब्द येत होता त्या शब्दाचा अर्थ समजावून घेतला. 3-4 महिने गेले. 3-4-5 महिन्यानंतर मी एक बेंच पुढे यायला लागलो आणि मग 11वीचे पहिले 6 महिने सोडले तर बीकॉम पर्यंत मी पहिल्याच बेंचवर बसत होतो. मला तिथे देखील चांगल्या प्रकारे मार्क. त्यानंतर मी पोलीस दलात भरती झालो. तिथे सांगितलं डिपार्टमेंटल एक्झाम दिली 2006 मध्ये. तेव्हा मी PSI झालो. ओपन मध्ये PSI होणं थोडं दिवेच असतं, तरी पण मी जी मेहनत घेतली ती खरोखर आता तुम्हाला किती सांगितलं तरी ते म्हणजे थोडंसं जास्तीच वाटेल. खूप मेहनत घेतली मी, खूप मेहनत केली आणि मी MPSC परीक्षेमध्ये PSI झालो 2009-10 मध्ये. PSI झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला काम केलं, मी 4 पोलीस स्टेशनला इन्चार्ज होतो. पोलीस स्टेशनला इन्चार्ज तिथे मी माझ्या परिस्थितीची जाणीव ठेवली. परिस्थितीची जाणीव ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून नियमाचं पालन केलं आणि त्यामुळे मला चांगले दिवस मिळाले. गरिबाची मुलं कशी शिकतात, गरिबाची मुलांना काय करायला लागतं, त्याच्यावर जर एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याचं किती नुकसान होईल हे मी त्यांना समजावून सांगत होतो. आणि जेणेकरून गुन्हा दाखल होत असेल तर मी वरिष्ठांना विनंती करत होतो की साहेब, गरीबाचा मुलगा आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे, 12वी शिकलाय, त्याला जर पुढे गेला तर भरतीत प्रॉब्लेम येईल, त्याला सर्व्हिसला प्रॉब्लेम येईल. अशा प्रकारे मी विनंती स्वतः करत होतो. मी इंचार्ज असताना मी त्यांच्या वतीने बोलत होतो. चुकी असेल चुकीला चुकी, पण चुकी नसेल आणि विनाकारण गुन्हा दाखल होत असेल तर मी नक्कीच त्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांना वाचवतो. आणि अशामुळेच ते PR जनसंपर्क एवढा झाला. वाडा, जव्हार, मखोडा, विक्रमगड, केळवा, सापळा इथे मी इंचार्ज होतो. चांगल्या प्रकारे जनसंपर्क. आता माझ्या मुलीचं लग्न झालं त्यावेळेस जवळ 150-200 लोक तिथे लग्नाला आले होते. यावरून त्यांचं खरंच प्रेम व्यक्त होत होतो. त्यानंतर मी अँटी करप्शनला आलो. अँटी करप्शन आल्यानंतर 4 वर्ष अँटी करप्शनला गेले. अँटी करप्शनला वरिष्ठांचा असलेला विश्वास, जे क्लास 1 क्लास 2 चे ट्रॅप झाले त्या क्लास 1 क्लास 2 च्या ट्रॅपमध्ये मी अग्रेसर असायचो आणि मला वरिष्ठ नेहमी सांगायचे की मती असेल तर ट्रॅपला जाते ते. आणि मी गेल्यानंतर तो ट्रॅप सक्सेस होत होता. कुठल्याही प्रकारची गद्दारी नाही, इमानदारीने काम केलं, त्यामुळेच हे श्रम मिळालं. मी आज
अँटी करप्शन ते SID CID मध्ये DYSP पदावर प्रमोशन झालं. त्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.